हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर ही दुपारची वेळ आहे आणि इकडं आमचं काय चाललेलं आहे बघू शकता. तसं तर आजी आणि दीपक दोघंजण गेलेत गॅरेजला. म्हणजे बाकीचे सगळेजण जिकड्या तिकडे गेलेत. मी आणि दिनेशच घरी आहोत आणि इकडं आमचं वेगळंच काहीतरी चालू आहे. म्हणजे जी घड्याळ आणलेली होती नवीन, त्यामध्ये शेल टाकून दिलेले असतील, म्हणजे बघितलेले नाही आहे मी. आणि नेऊन तिकडच्या किचनमध्ये मी ठेवलेलं होतं, म्हणजे इकडच्या किचनमध्ये ठेवलेलं होतं आणि तिथं दुसरंच काहीतरी वस्तू मी घ्यायला गेले आणि त्याच्यामध्ये वेगळाच आवाज येत होता. म्हणजे कुरकुर, ते म्हणजे डिझाईन पण वेगळीच आहे ना त्याची. ते सगळं असं वाजत होतं आणि ते वेगळाच आवाज येत होता, जसं की एक चाक वगैरे चालत आहे ना तसं. मला वाटलं इथं काय चालत आहे, मी लक्ष देऊन बघितलं, म्हणजे तसं तर ते घड्याळ पॅकिंग होतं. मी लक्षच गेलं नाही की यामध्ये घड्याळ असेल. मग नंतर मी बघितलं, कान लावून बघितलं त्याला की याच्यामध्येच आवाज येत आहे. मग तेव्हा दिनेशला म्हटलं की या बॉक्समध्ये आपण घड्याळ ठेवलेली आहे, त्या घड्याळमध्ये सेल असेल, त्यामुळे ना त्याचा आवाज येत आहे, त्यामुळे ते सेल काढ. म्हणजे असंच ठेवल्या जळून पण जाणार होते ते सेल, म्हणजे काढून ठेवल्याने जेव्हा आपल्याला गरज आहे त्यावेळेस शेल टाकून आपण घड्याळ चालू करू शकतो. तर तेव्हा दिनेशने ते शेल वगैरे काढून परत घड्याळ ठेवलेले आहे बॉक्समध्ये. तसं तर लावायचं होतं इथं दीपकच्या आणि दिनेशच्या मनात, पण कुठं लावायचं, स्पेस नाही आहे आणि खिळा वगैरे पण तितका मजबूत नाही आहे. हवा समोरून आली ना घड्याळ पडून त्याची पूर्ण चुरा होणार आहे. म्हणून म्हटलं त्या बॉक्समध्येच ठीक आहे, ते घड्याळ काढू नका आणखी. जेव्हा आपण त्याच्यासाठी कुठेतरी स्पेस बनवूया, एखादी खिळा वगैरे मारूया, म्हणजे ड्रिल मशीन आणल्यानंतरच ती खिळा मारता येते, अशा भिंतीला खिळे पण बसत नाही आहेत. तर तेव्हा कुठे ते घड्याळ काढूया. तर झालेलं घड्याळचं काम आता मी करत आहे इकडे दळण. म्हणजे आता इव्हनिंगची वेळ झालेली आहे, म्हणजे 5 वाजलेले आहेत आता इव्हनिंगचे. दिवसभर विचार केला की दळण करायचं आहे, पण झालंच नाही. ही कामं ती कामं दिवसभर सुरू असतात. यामध्ये वेळ काढणं इतकं कठीण झालेलं आहे ना. आणि एक वेळा असं होतं की करायचं मग ते तो दिवसच जातो, त्या दिवशी काही मुहूर्तच लागत नाही, मग दुसऱ्या दिवशी मी काढते. पण आज काय केलं होतं, सगळं टोपलं चाळणी मी सगळं खाली ठेवलेलं होतं, म्हणजे मी नंतर आळस काढू नये आणि ते कंटाळा करू नये म्हणून. म्हणजे आपण अर्धवट कामं केलो ना, मग नंतर पूर्ण ते करतो दिवसभरामध्ये. म्हणजे माझी तरी थोडीशी अशी सवय आहे, एखादी वस्तू जर मी काढलेली नसली ना, मग ते दिवसभर मी काढत नाही, पण अर्धवीट जर मी काढून ठेवलं त्याला, मग नंतर माझ्याकडे ऑप्शन राहत नाही, मी ते दिवसभरामध्ये वेळ काढून पूर्ण करतेच करते. तर अशा पद्धतीने मी थोडीफार कामं आवरत असते. जेव्हा आळस येतं किंवा कंटाळा येतो की आता करायचं नाही, उद्या करूया, जेव्हा आपण टाळत असतो ना, त्यावेळी तर अशा पद्धतीने कामं करायची, म्हणजे अर्धीवट करून ठेवायची आणि मग नंतर आपण ते पूर्ण करतो. तर असं इकडे गहू काढून आणले, पण या गव्हामध्ये इतकी माती आहे ना, म्हणजे गहू गावाकडून आलेले आहेत, त्यामुळे ना माती खूप आहे यामध्ये. त्यामुळे गहू ना फटकली. मी अगोदर चाळणी केली, पण चाळणी कुठलीही जमत नव्हती गव्हासाठी. गहू जशी माती तशीच होती, म्हणजे दोन्ही साईजमध्ये तेवढेच होते, त्यामुळे त्या होलमधनं काहीच गळत नव्हतं किंवा सगळंच गळत होतं, असं होत होतं. तर चाळणी काही ते काम केली नाही, मी थोडंसं फटकल्यानंतर ताट घेतलेलं आहे, ताटलीमध्ये घेऊन मी गहू येचत आहे. आणि दिनेशला पण इकडे एक ताटली देऊन बसवलेली आहे की माझ्यासोबत गहू येच, कारण यामध्ये काय काड्या, परत ते गव्हाच्या ठुशा पण असतात आणि खडे पण आहेत मातीचे. तसं तरी गहू धुले ना तर सगळंच निघून जाणार होतं, पण मी सकाळी बघितलंच नव्हतं. आता इव्हनिंगची वेळ झाली आहे, आता धुलं तरी वाळणार पण नाही आहेत. तर म्हणलं असू दे, म्हणलं आता निवडूया गहू. तर यामधले मातीचे खडे तुम्ही बघू शकता, किती जास्त मातीचे खडे, काड्या, ठुशा सगळंच आहे. तर एक मी ताटलीमध्ये घेऊन इकडं एक गहू निवडत आहे. आणि दिनेश पण एक ताटली घेऊन बसलेला आहे आतमध्ये, म्हणजे बाहेर बसल्याने त्याला मोबाईल दिसत नव्हता. तर पोर्समध्ये ऊन येतं ना हलकं, त्यामुळे ते स्क्रीन दिसत नव्हती, त्याला काहीतरी बघायचं होतं आणि ते गहू निसत तो मोबाईलमध्ये काहीतरी बघत आहे. मी म्हटलं दोन्ही कामं एकत्र कसं होतील, कुठलं तरी एक करा, अगोदर गहू निसून दे, म्हणजे दळून आणते. कारण आता गव्हाचं पीठ पण संपलेलं आहे. ज्या दिवशी दीपक आला होता तेव्हा गव्हाचं पिठाचं मी एक पॉकेट आणायला लावलेलं होतं 5 किलोचं, पण आता ते पण संपलेलं आहे, म्हणून म्हणलं गहू आज नीट करायचे आणि दळून आणायचे. तिकडं गहू सगळे निवडून झालेले आहेत. मी आणि दिनेशने गहूही निवडलेले आहेत आणि फटकून पण घेतले आणि पोत्यात भरून दिलेले आहेत. तर आजी आणि दीपक दोघंजण गेलेले आहेत गहू दळून आणण्यासाठी आणि मी आलेले आहे किचनमध्ये. आणि इकडं माझं तोंड पण चालू आहे, म्हणजे चहा पिणं बंद केलेलं आहे ना, त्यामुळे काही खात असते मी आणि चांगलं पण असतं. आणि गरमी इतकी वाढलेली आहे ना की चहा प्यायचं मन पण होत नाही, म्हणजे कुठलीही गरम वस्तू खायची इच्छा होत नाही, काहीतरी थंड वस्तू खाव्याशा वाटतात. गरमी इतकी वाढलेली आहे आणि आता तरी म्हणजे न्यूजमध्ये वगैरे सांगत आहेत की गरमी खूप वाढणार आहे आणखीन, म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये किती गरमी असणार काय माहिती. आता तरी खूप वाढलेली आहे आणि किचनमध्ये यायला तर नको वाटतं, ते सकाळ असो संध्याकाळ असो खूप गरमी आहे. रात्री तरी खूप जास्त गरमी होते, हवा पण बंद असते या वेळेमध्ये, असं वाटतं की किचनमध्ये येऊ नये. पण किचनमध्ये आल्याशिवाय काही पर्याय नाही आहे, कारण खाणार काय ना, एकटा असला तर माणूस एखाद्या वेळेला वाटतं की असू दे आज काही खाऊ नये पिऊ नये, पण सगळ्यांसाठी बनवायचं असतं ना. तर इकडं आता स्वयंपाकाला मी सुरुवात केलेली आहे. टाईम सांगितलं रात्रीचे 8:30 वाजले, थोडासा मला लेट झालेला आहे आज. तर असं इकडे मी अगोदर बटाटे ठेवलेले आहेत उकडायला आणि इकडे तोपर्यंत मी कणिक मळून घेते. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, मीठ टाकलं, छान मिक्स करून इकडे कणिक मळून ठेवलेली आहे. खूप गरमी आहे
हवा तरी एकदम बंदच आहे असून नसल्यासारखी, आणि इतकी तगमग होत आहे ना. तसं तर हॉलमध्ये वगैरे असलं तर फॅन ऑन करतो, पण इकडं किचनमध्ये फॅन पण लावलेला नाही आणि फॅन ऑन केलं तरीही गॅस राहत नाही किचनमध्ये. हा एक प्रॉब्लेम असतो, त्यामुळे ना खूप गरमी होते, कारण एकतर गॅस चालू असतो आणि कुठून हवा येत नाही, त्यामुळे ना खूप तगमग होत आहे. तर असं इकडे मी कणिक मळून ठेवलेली आहे आणि बाबा इकडे झोपलेले आहेत, म्हणजे इकडचे फॅन ऑन केलेत. खूप गरमी आहे, बाहेरून पण हवा येत नाही, डोळ्यामध्ये ड्रॉप टाकलेला आहे त्यांच्या, निवांत झोपलेत. आणि दिनेश बसलेला आहे टी व्ही पाहत, मोबाईल पाहत, सगळं चालूच आहे असं इकडं. तर असो, आता गेट वगैरे मी लावलेलं आहे, कारण बाहेर पूर्णपणे अंधार पडलेला आहे. देवाला दिवा लावला, तुळशीला दिवा लावला, बाहेरच्या लाईटा पण ऑन केल्या. ही पण कामं सगळी झालेली आहेत. आता इकडं मी थोड्याशा मसुरा भिजत घालते, म्हणजे अख्खा मसुरीचं वरण करणार आहे मी उद्या. म्हणजे उद्या काय बनणार त्याचा विचार मी आताच करून ठेवते, नियोजन आताच करून ठेवते, म्हणजे सकाळी जास्त विचार करायला नको आणि लेट पण होतो ना त्यामध्ये. त्यामुळे थोडीफार तयारी आणि नियोजन करून ठेवते मी की काय बनणार सकाळी, म्हणजे पटकन आपल्याला बनवता येतं. कारण सकाळी लवकर सगळ्यांना जेवायला लागतं, तुम्ही बघत असता 9 वाजेपर्यंत सगळ्यांचं जेवण होतं. तर थोडासा नियोजन करून ठेवला, तयारी करून ठेवली की मग सकाळी जास्त टेन्शन येत नाही आपल्याला, कारण सगळीच कामं असतात सकाळी, खूप धावपळ होत असते. पूर्ण घरचं झाडणं, पुसणं, क्लिनिंगची कामं, झाडांना पाणी देणं, चहा पाणी असतं सगळ्यांचं, आणि कोणाला काही भेटत नाही नेऊन देण्यामध्येच वेळ जास्त जातो. आणि स्वयंपाक पण 9 वाजेपर्यंत करायचा असतो मला, त्यामुळे थोडीफार तयारी. तर इकडं इडली बनवणार आहे मी, त्यासाठी तांदूळ भिजत घालत आहे. तर इकडं 4 ते 5 ग्लास मी तांदूळ घेतलेत, म्हणजे सगळ्यांच्या हिशोबाने मी थोडंसं जास्त जिकडं भिजत घालत आहे, तांदूळ डाळ सगळंच. तर 5 गिलास इकडं मोठा तांदूळ घेतलेले आहे. तांदूळ छान मी निवडून फटकून घेतलेले आहेत, आणि या तांदळामध्ये ना एकदम रेतीसारखे खडे आहेत, त्यामुळे ना रुळावं लागत आहे. तसं तर आता हे तांदूळ परत धुवूनच मी बेटर बनवणार, त्यामुळे जास्त तामझाम केलेलं नाही, स्वच्छ धुलं 2-3 पाण्यानं, आणि तांदळाच्या डबल पाणी टाकून झाकून ठेवते रात्रभर. तसं तर आता गरमीचे दिवस आहेत, त्यामुळे ना जास्त वेळ भिजवण्याची काही गरज नाही, पण सकाळी मला भिजत घालायचं लक्षातच राहिलं नाही, म्हणलं आताच पाण्यात टाकून ठेवायचं, कारण परत मी सकाळी म्हणते आणि सकाळी परत त्या कामामध्ये मी विसरून जाते. तर इकडं तांदूळ मी धुवून घेतले 2-3 पाण्यानं, आणि तांदळाच्या डबल पाणी टाकलं, आणि 1 चमचा मी मेथीदाणा टाकलेला आहे. मेथीदाणा टाकल्याने तुम्ही इडली बनवा, डोसे बनवा किंवा आप्पे एकदम छान क्रिस्पी आणि छान मऊसूत जाळीदार बनून तयार होतात, त्यामुळे हे मेथी जरूर टाकायची. आणि आता इकडे घेतलेले मी 1 गिलास उडदाची डाळ पण मी धुलेली आहे स्वच्छ, आणि डाळीच्या डबल पाणी टाकून सगळ्या वस्तू मी झाकून ठेवलेल्या आहेत, आणि सकाळी हे सगळं बेटर बनवून घ्यायचं आहे, हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. आणि इकडे बटाटे पण आता उकडलेले आहेत, गॅस बंद केलेला आहे, कणिक मळीले, पटकन मी भाजी बनवते. इतकी गरमी होत आहे ना की तर थांबायला नको वाटत आहे, खूप घाम येत आहे, आणि साडीमध्ये तरी खूपच गरमी होते, गाऊनच कम्फर्टेबल वाटत आहे गरमीच्या हिशोबानं. तर इकडं सगळे डबे जी ही काढलेली होती सगळी मी व्यवस्थित लावलेली आहेत, कारण किचनवरती खूप जास्त पसारा झालेला आहे. आणि मी आज बनवलेले होते दही वडे सकाळी, तर या डब्यामध्ये मी दही वडे यांना दिलेले होते पॅक करून, त्यामुळे मी मसाला डबा रिकामा केला होता आणि वाट्या सगळ्या ताटलीत ठेवलेल्या होत्या. तर मसाले डबा आणखीन एक वेळा मी स्वच्छ घासून घेतला, पाणी स्वच्छ पुसून घेतले, आणि सगळ्या वाट्या परत लावल्यात, म्हणजे वाट्या यामध्येच व्यवस्थित राहतात. आपण ताटलीत ठेवलं ना सगळं धडापड म्हणजे पडतात खाली, आणि सगळे मसाले जे आहेत ना सगळे सांडून जातात. तर डब्बाच व्यवस्थित आहे याच्यासाठी. तर इकडे बटाटे पण छान आता उकडलेले, तर ताटलीत मी काढून घेत आहे, म्हणजे थोडंसं लवकरही थंड होतील. कुठलीही वस्तू लवकर थंड पण होत नाही आजकाल, असं झालेलं आहे, गरमीमुळे असं होत आहे. तर थोडंसं थंड पाणी टाकून ठेवलं ना लवकर हे बटाटे थंड होतील आणि साल काढता येईल. आणि तसं जर 1-2 भाग केला ना खूप लवकर हे शिजले जातात, म्हणजे व्यवस्थित उकडले जातात. पण मी तसेच साबूत टाकलेले होते, त्यामुळे ना मध्ये थोडंसं हे निबरट राहिलेले होते. तसं तर आता बटाटे खूप छान आलेले आहेत, म्हणजे अजिबात अशी निबर वगैरे राहत नाहीत, किंवा म्हणजे असतात ना एक बटाट्यामध्येच थोडंसं निबरपणा असतो आणि बाकीचे उकडतात, एखादी तसा निघतो, आणि बटाटे खूप छान आहेत. तर हे सगळे बटाटे कढईत काढलेत, आणि यामध्ये पाणी घातलेलं आहे मी, थोडंसं लवकर थंड होतील तोपर्यंत मी इकडे आता भाजीची तयारी करून घेते. निवांत खाली बसून मी तयारी करून घेते. किचनमध्ये खूप पसारा झालेला आहे, या पसाऱ्यामध्ये माझा पण एक पसारा दिसत आहे ना, पण हा पसारा काय आता मी उचलणार नाही. अगोदर मी स्वयंपाक करते, कारण दीपक, दिनेश, अजय आणि बाबा चौघजण अगोदर जेवण करतात, मग त्यानंतर दिनेशचे पप्पाजी गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे तो येतो, आणि मी 3 नंतर जेवण करतो, कारण त्यांना यायला लेट होतो, आणि तोपर्यंत हे सगळेजण बसणार नाही आहेत, म्हणून अगोदर स्वयंपाक करून या सगळ्यांना जेवायला वाटते. आणि जे भांडे झालेत ना तोपर्यंत मी स्वच्छ करून घेते, म्हणजे अर्धवट कामं माझी होतात. मग सगळेजण आले तर जेवण खाणं झालं तर परत मी सगळीच भांडे घासून किचन स्वच्छ करूनच झोपते, कारण रात्रीची कामं मी सकाळी करायला कधीच ठेवत नाही. तर इकडे हिरवी मिरची चिरून घेतली, कांदा चिरून घेतलेला आहे. खूप गरमी पण आहे, आणि ते कांदा इतका तिखट आहे की डोळ्यावाटी पाणी येत आहे, खूप खूप रडवायचं काम करतो कांदा. आणि या गरमीमुळे ना
इतकं हे वाटतं ना की इथून बाहेर पळून जावं, किचनमधनं आता किचनमध्ये येऊच नाही असं वाटतं काही वेळा. पण काही ऑप्शन नसतं आपल्याकडे, कारण स्वयंपाक तरी लागणारच आहे. आता थोड्या वेळात सगळेजण येऊन जेवण करायला बसतील. तर इकडे बटाटे छान थंड झालेले होते, तर बटाट्यावरची साल काढून घेतली. निवांत खाली बसून ही सगळी कामं झालेली आहेत आणि कचरा वचरा जे आहे ते बकेटात मी भरलेला आहे. एक तर खूप जास्त पसारा आणि त्यामध्ये खरकटी भांडी आणि ते कचरा वचरा दिसायला मग आणखीन डोकं फिरतं माझं. म्हणून मी अगोदरच एक बकेट केलं आहे, त्या बकेटामध्ये सगळं टाकत असते संघ. तर इकडे झालेली बटाट्याची साल काढून बाकीची तयारी मी करून घेतली. कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये घेतलं 2 चमचे तेल, मोहरी, जिरं, कढीपत्ता टाकलेला आहे, कांदा आणि हिरवी मिरची टाकलेली आहे. हिरवी मिरची बारीक कट करून टाकायची, म्हणजे एकदम छान टेस्टी भाजी बनते. आणि थोडीशी लाल मिरची पावडर आवडीप्रमाणे टाकू शकता, म्हणजे कलर पण छान येईल. तर इकडे हिरवी मिरची वगैरे कांदा टाकून मी परतून घेतले. आता टाकूया सुके मसाले, जसं हळदी पावडर, धना पावडर, लाल मिरची पावडर बिलकुल थोडीशी टाकलेली आहे आणि थोडासा मी मसाला टाकलेला आहे. आता टाकूया चवीपुरतं मीठ आणि छान परतून घेऊया. इकडची खिडकी मी बंद केलेली होती ती पण उघडली, म्हणजे थोडीशी हवा येत राहील. हवा आली तर अशी भयानक येते की सगळं उडून जातं, गॅस पण बंद होतो, नाहीतर एकदमच बंद होते की हवाच येत नाही असं वाटतं. तर इकडं भाजी मी बनवतच होते, म्हणजे फोडणी तयार झाली. मसाले टाकून मी परतून घेतल्यानंतर बटाटे यामध्ये मॅश करून टाकत होते. पण जसं मी तुम्हाला म्हणलं की आतमध्ये थोडेसे बटाटे निबरट राहिलेत, म्हणजे आणखीन एक शिटी द्यायची गरज होती. पण मी लवकरच गॅस बंद केला होता आणि तोपर्यंत आजी आणि दीपक आलेले आहेत. आणि इकडे भाज्या पण मी सांगितलेल्या होत्या आणण्यासाठी, आणलेल्या आहे. खूप साऱ्या भाज्या आणल्या, सगळ्या किचनवरती ठेवल्या. एक तर खूप जास्त पसारा झाला होता, त्या पसाऱ्यामध्ये आणखी या भाज्याची कवर आणून ठेवले आहेत आता हे. तर आता ते पण काढण्यासाठी वेळ नाही. आता सगळेजण जेवण करायला बसलेले आहेत आणि असं नाही की आता हे स्वयंपाक सगळेजण जेवतील. दीपक, दिनेश, आजे आणि जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे त्याच्यासाठी हे सगळं बनेल. बटाट्याची भाजी, चपाती, भात हे आवडीनं खातील. पण बाबा आणि हे दोघांना ना ज्वारीची भाकर आणि भाजीच लागते. तर इकडे बटाट्याची भाजी मी बनवलेली आहे. बटाट्याच्या फोडी केल्या मी नंतर, कारण ते मॅश होत नव्हतं. आणि बटाटे टाकून मी छान परतून घेतलं आणि झाकून ठेवले. बटाट्याची मस्त अशी भाजी बनलेली आहे. आणि इकडे संघ मी टॅमॅटोची भाजी बनवत आहे बाबांसाठी, कारण बटाट्याची भाजी किंवा चपाती काही ते खाणार नाहीत. सगळ्यांसाठी वेगवेगळं करण्यामध्येच वेळ जास्त जातो. तर असं इकडं गरमी इतकी होत आहे की दीपक म्हणत आहे की मग मी थोडंसे ज्यूस पे, तसं तरी ज्यूस ना अजिबात आवडलेलं नाही मला. तुम्ही म्हणत होता ताई ते जवळून दाखव बॉटल, म्हणजे ते ज्यूस कसं आहे मी बघते आणि ते कसं प्यायचं ते पण सांगते. तर तुमचं एकदम बरोबर आहे. पण ते बॉटली तोपर्यंत संपलेली होती जोपर्यंत की तुम्हाला हा व्हिडिओ येत आहे. तर दीपकनं काय केलं होतं त्या ज्यूसमध्ये, मी जसं तुम्हाला म्हटलं की ते थिक होतं खूप, जसं चपातीसोबत खाण्यासाठी असेल मला असं वाटतं, सॉस असल्यासारखं होतं ते. पण दीपकनं त्यामध्ये थंड पाणी टाकलं होतं खूप जास्त, आणि इतकं मस्त ते लागत होतं ना, म्हणजे अगोदर मला माहितीच नव्हतं. नंतर दीपकनं त्यामध्ये पाणी टाकलं ना, तेव्हा जसं आपण माझा वगैरे आणतो ना तसाच फ्लेवर येत होता आणि टेस्ट पण तसाच येत होता त्यामध्ये. पण अगोदर एक बॉटल तशीच संपवलेली होती आणि दुसऱ्या बॉटलीमध्ये दीपकनं ते पाणी टाकून दिलेलं होतं आणि पिण्यासाठी खूप छान लागत होतं. तर इकडं पिलेलं आहे आम्ही ज्यूस वगैरे. आणि नंतर पूर्ण स्वयंपाक बनवला आणि सगळेजण आलेले आहेत आणि सगळ्यांचं जेवण खाणं झालं. आणि जितके भांडे झाले ते रात्री खूप लेट झालेला होता, कारण ते एकतर भाज्या आणून ठेवलेल्या होत्या आणि खूप जास्त पसार आणि भांडे. थोडासा लेट मी स्वयंपाकाला सुरुवात केली होती ना, त्यामुळं ना इतका लेट मला झालं होता ना की पसारा काढता रात्रीचे 11, 11:30 वाजलेले होते. आणि गरमी इतकी होत होती की किचन सोडून पळून जावं अशी अवस्था माझी झालेली होती. खरंच खूप तगमग होत आहे, कधी गरमी कमी होईल काय माहिती. आणि व्यक्तीला कुठलं सोसत पण नाही. गरमी म्हणतो, हिवाळ्यामध्ये थंडी म्हणतो, पावसाळ्यामध्ये पाऊस पण तसाच असं होतं. तर असो, कालचा दिवस असा गेला या गरमीमध्ये. आता हा दुसरा दिवस आहे आणि आज आम्हाला जायचं आहे लग्नाला. एकतरी गरमी ही तगमग आणि त्यामध्ये लग्नाचे कार्यक्रम, लग्न इतके की दररोज एका लग्नाला आम्ही जात आहोत. तर असं मी कशा पद्धतीने काय केलं नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा. बाय बाय, टेक केअर.